महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे। सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी श्रीनिवास लखमवाड यांना तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार वृक्षारोपण योजनांची बिलं मंजूर करणं, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन काढणं आणि निलंबनाची कारवाई मागे घेण्याच्या बदल्यात आरोपी अधिकाऱ्याने 45 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। या प्रकरणी तक्रारदाराने 29 जुलै रोजी संभाजीनगर येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली होती। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला। ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने श्रीनिवास लखमवाड यांना घटनास्थळी अटक केली। कारवाई दरम्यान 5 लाख रुपयांची खरी रोकड आणि उर्वरित डमी नोटांसह एकूण 45 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली। या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू असून या लाच प्रकरणात आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचा तपास एसीबी कडून केला जात आहे।